सभा आज आयोजित केली. तर आजच्या या सभेच्या निमित्ताने उपस्थित जे वक्ते आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि माझं वक्तव्य मी थांबवतो. पुढील सूत्र मी सूत्रसंचालकांकडे देतो. धन्यवाद शिंदे सर. आज आपल्याला लाभलेले दोनही अतिथी हे सक्रिय विचारवंत आहेत याचा आम्हाला आनंद आहे. त्यांचं स्वागत आपण करूयात. आपले पहिले अतिथी माननीय श्री भरत आमदापुरे सर यांचा सत्कार वाणिज्य विभाग प्रमुख श्री अनिल खणसे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आपले दुसरे अतिथी माननीय श्री ब्रजानंद प्रभुजी श्री आनंद येवलेकर सर यांचा सत्कार आपल्या कॉमर्स असोसिएशन प्रमुख डॉक्टर रचना ठोंबरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मान्यवरांचे आभार. आपले पहिले वक्ते श्री भरत आमदापुरे यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर नंदिनी भावे यांना बोलवते. धन्यवाद मधुरा मॅडम. आजच्या या मानव अधिकार दिनानिमित्त बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू बांधवांवर होणाऱ्या अनन्वित अत्याचाराच्या निषेधार्थ आपल्या महाविद्यालयाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला आजचे प्रमुख अतिथी म्हणून भरत उत्तमराव आमदापुरे सर लाभलेले आहेत. सर हे मूळचे लातूरचे आहेत आणि त्यांनी BTech ही पदवी गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इथून संपादित केली आहे. IIT दिल्ली या नामांकित शैक्षणिक संस्थेतून त्यांनी त्यांचं MTech पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्यांनी 3 वर्ष बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम केलं आणि इसवी सन 2014पासून ते सामाजिक क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी शहरी माओवाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम या 2 पुस्तकांचं लेखन केलं आहे. त्यांनी विविध विषयांवर व्याख्यानं दिली आहेत. त्यामध्ये भारतीय संविधान, भारतीय लोकशाही, लोकशाही समोरील आव्हानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रवाद, हिंदुत्व, स्वातंत्र्यवीर सावरकर या वेगवेगळ्या विषयांवरची त्यांची व्याख्यानं प्रसिद्ध आहेत. आता कार्यक्रमाच्या पुढे त्यांना मार्गदर्शन करायला सांगण्यापूर्वी मी मधुरा मॅडमला अशी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना काही सूचना द्याव्यात. आता इथे एक गीत होणार आहे, त्यासाठी मी अथर्व भागवत याला मंचावर आमंत्रित करते. सन्मानाने गातील सारे गीत आमुच्या विजयाचे, हिंदू असतील भाग्य विधाते आगामी शतशतकांचे, आगामी शतशतकांचे. बंधुत्वाच्या व्रतास नाही अंश मात्र ही खंड इथे, समाज पुरुषाच्या चरणाशी वंदू आम्ही एकमते. सतत चालणे आहे आता नाव नसे विश्रामाचे, हिंदू असतील भाग्य विधाते आगामी शतशतकांचे. समरसतेने सुसंघटित हा समाज घडवू या सारा, सुख समृद्धी अन प्रगतीचा नभात उभवू या तारा. भेदभाव गाडूनी करूया उच्चाटन विषवल्लीचे,
हिंदू असतील भाग्य विधाते आगामी शतशतकांचे दरिद्र नारायण हा आहे सर्व जणांचा भगवंत सेवा भावाच्या आधारे बनवू भारत बलवंत वंचित कुणी ना राहो येथे यास्तव जीवन जगायचे हिंदू असतील भाग्य विधाते आगामी शतशतकांचे सन्मानाने गातील सारे गीत आमुच्या विजयाचे हिंदू असतील भाग्य विधाते आगामी शतशतकांचे हिंदू असतील भाग्य विधाते आगामी शतशतकांचे. धन्यवाद अथर्व, अतिशय प्रेरणादायी गीत. आता मी आपल्या वक्त्यांना श्री भरत आमदापुरे सरांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आनंदजी येवलेकर, रचना ठोंबरे मॅडम, अनिलजी कनसे, उपस्थित शिंदे सर आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व विद्यार्थिनींनो, आज आपण ही जी सभा आयोजित केलेली आहे ती आज 10 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस त्यानिमित्ताने आणि आपल्या शेजारच्या देशामध्ये बांगलादेशामध्ये तिथल्या धार्मिक अल्पसंख्याकांवर, हिंदूंवर, बौद्धांवर जे अत्याचार होत आहेत त्याच्या निषेधार्थ ही सभा आयोजित केलेली आहे. आज 10 डिसेंबर आहे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस. आता याच्या मागची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. मानवाधिकार काय असतात आणि आजच त्याचं काय साजरा का केला जातो हा दिवस 10 डिसेंबर. मानवाधिकार म्हणजे ह्या जगामध्ये जितके मानव आहेत, स्त्री पुरुष, काळे गोरे, सगळ्या प्रकारच्या वंशाचे, ह्या सगळ्या माणसांना काही समान अधिकार आहेत. प्रत्येक जन्माला आलेली व्यक्ती ही जन्मतःच काही अधिकार घेऊन जन्माला येते. जन्मतःच सगळ्यांना काही अधिकार प्राप्त होतात, त्यामध्ये जगण्याचा अधिकार. ह्या सृष्टीनं, ह्या निर्मात्यानं, त्याला ईश्वर म्हणा काही म्हणा, ज्यांनी त्याला ह्या जगात आणलेलं आहे तेव्हा त्याला जगण्याचा अधिकार आहे, त्याला प्रतिष्ठा आहे, त्याला सन्मान मिळाला पाहिजे, त्याचं व्यक्तिमत्व खुलण्यासाठी त्याला सगळ्या प्रकारच्या संधी प्राप्त झाल्या पाहिजेत, अशी ह्या मानव अधिकाराची संकल्पना आहे. पण जग हे न्यायपूर्ण आहे का? जगातला प्रत्येक घटक, प्रत्येक समाज, प्रत्येक देश हा विचार मनोमन स्वीकारलेला आहे का? ते आपण तपासून बघितलं पाहिजे. जर सगळ्यांना हा विचार मान्य असेल तर आजही जगभरामध्ये युद्ध का होतात, नरसंहार का होतात, एक देश दुसऱ्या देशावर कब्जा करण्याचा का प्रयत्न करतो, इतरांचं शोषण करण्याचा का प्रयत्न करतो,
ह्याचा आपण विचार केला पाहिजे. 10 डिसेंबर 1948ला युनायटेड नेशन्स ह्यांनी मानव अधिकाराचा स्वीकार केला आणि घोषित केलं की जगभरातल्या देशांनी हे काही मिनिमम मानव अधिकार आहेत ते मान्य केले पाहिजेत. त्याची पार्श्वभूमी काय, असं करण्याची गरज का भासली, तर 20व्या शतकाच्या पूर्वार्धात 2 महायुद्ध झाली जगामध्ये. लाखो लोकांचा नरसंहार करण्यात आला. हे आपल्याला माहिती आहे, आपण शाळेमध्ये वगैरे पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध शिकलेलं आहे. केवळ 2 महायुद्धच नाही, आत्ताचा जो अमेरिका आहे त्या देशाच्या निर्मितीचा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. ते युरोपियन गोऱ्या लोकांनी अमेरिका खंडावर गेले. कोण गेला पहिला व्यक्ती? कोलंबस का? तिथे पूर्वी नोमॅडिक ट्राईब्स राहायचे, मूळ निवासी म्हणतात त्यांना. त्या अमेरिका खंडातल्या सगळ्या मूळ रहिवाशांचं त्यांनी नरसंहार केला आणि आपल्यासाठी अमेरिका हा त्यांच्या स्वतःसाठी एक देश निर्माण केला. तिथले अजूनही आहेत, ब्लॅक्स म्हणतात, बराक ओबामा वगैरे त्या वंशातनं येतात. त्यामुळं अमेरिकेच्या निर्मितीचा इतिहास पहिल्यांदा आपण जाणून घेतला पाहिजे. त्यानंतर आफ्रिका खंड आहे, साऊथ आफ्रिका देश आहे. आपण क्रिकेटच्या मॅचेस वगैरे बघतो, साऊथ आफ्रिका, त्याच्यातले प्लेयर्स हे आफ्रिकन काळ्या रंगाचे असे दिसतात का? साऊथ आफ्रिकन प्लेयर्स देखील असे इंग्लंड सारखे वगैरे दिसतात का नाही? गोरे युरोपियन वंशाचे दिसतात का नाही? तर युरोपियनांनी आफ्रिका खंडावर देखील कब्जा केला, तिथल्या मूळ ट्राईब्स नष्ट केल्या, अक्षरशः नरसंहार केला. त्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या नरसंहार करण्याच्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया हे देखील एक बेट आहे. ऑस्ट्रेलियावर देखील युरोपियनांनी कब्जा केला आणि तिथल्या मूळ ट्राईब्सचा खात्मा करून टाकलाय. त्यानंतर 18व्या-19व्या शतकात तर बघतो आपण संपूर्ण आफ्रिका खंड आणि आशिया खंडावर ह्या युरोपियन लोकांनी आपला साम्राज्यवाद पसरवला, आपल्या वसाहती निर्माण केल्या. भारतात देखील ब्रिटिशांची वसाहती राज्य, कलोनियल रूल होतं 200 वर्ष. आणि त्यानंतर आपण बघतो हिटलरनं कसा ज्यू लोकांचा नरसंहार केला. स्टॅलिन, लेनिन ह्यांनी रशियामध्ये सर्वसामान्यांच्या कत्तली घडवल्या. माओनं चीनमध्ये क्रांती केली, तथाकथित उच्च देहाच्या नावाखाली लाखो लोकांना मारून टाकलं. कंबोडियामध्ये देखील असंच लाखो लोकांचा कम्युनिझमच्या नावाखाली नरसंहार झाला. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसरं महायुद्ध झालं. युरोपियनांना देखील त्याची खूप झळ सोसावी लागली. मग युनायटेड नेशन्स गठीत झालं आणि असं घोषित करण्यात आलं की हा नरसंहार थांबला पाहिजे, सर्वसामान्य लोकांचा बळी गेला नाही पाहिजे, त्यांचा कोणताही दोष नसताना त्यांना आपल्या प्राणाला ते मुकता कामा नयेत. म्हणून सगळ्या राष्ट्रांनी काही मूलभूत मानवाधिकारांचा स्वीकार केला पाहिजे आणि त्याचं पालन केलं पाहिजे. हे 10 डिसेंबर 1948ला, म्हणजे आता 76 वर्ष झाली, केवळ कागदावर लिहिलं, एक चार्टर तयार केलं, सगळ्या राष्ट्रांनी त्याच्यावर सही केली आणि हे फार उदात्त मानव अधिकार आहेत, हे आपण स्वीकारलं पाहिजे असं जगाला सांगितलं, तर लगेच सगळ्यांनी ते मनोमन स्वीकारलं आणि जगात एकदम शांतताच नांदायला लागली. असं झालं का? नाही झालं. आजही बघतो आपण रशिया युक्रेन युद्ध चालू आहे. सामान्य लोकांचा जीव जातोय का हे त्याच्यात कोणी विचार करतं का?
किंवा आता इस्रायल हमास युद्ध चालू आहे, त्याच्या मागं भरपूर पॉलिटिकल रिझन्स आहेत, पण त्याच्यामध्ये जे इनोसंट लोकांचा जीव जातो त्यांच्या दृष्टीनं जर विचार केला तर UN जे मानव अधिकार स्वीकारलेत त्याला काही अर्थ प्राप्त झालाय का? किंवा जगभरामध्ये हे जे आंतरराष्ट्रीय राजकारण चालतं त्या देशाचे रिसोर्सेस एक्सप्लॉइट करण्यासाठी तिथं आपल्याला हवं असलेलं सरकार स्थापन करून आपल्याला पाहिजे तशी धोरणं राबवून तिथले नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते आपल्या हितासाठी वापरायचे. तो देश खड्ड्यात गेला तर गेला. हे आंतरराष्ट्रीय राजकारण चालू आहे का थांबलेलं आहे? चालूच आहे. मग 76 वर्ष झाले, काय बदल झाला ह्याचा विचार झाला पाहिजे. हे समजून घेतलं पाहिजे आपण. बांगलादेशामध्ये आता होतंय, हे काय आत्ताच होतंय असं नाहीये. भारताची फाळणी झाली तेव्हा लाखो लोकांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं. फाळणी का झाली? जर सगळे लोक, सगळा समाज जगभरातला मूलभूत मानव अधिकार मानत असेल तर अजूनही धर्माच्या नावाखाली हिंसाचार का माजवला जातो? मूलभूत मानव अधिकार काय आहेत? की प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीला विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येक व्यक्तीला धर्म, उपासना, पंथ, श्रद्धा, विश्वास बाळगण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला काही सामाजिक, सांस्कृतिक अधिकार आहेत. तर ह्या सगळ्या अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे. प्रत्येक माणसाला तसं स्वातंत्र्य उपलब्ध झालं पाहिजे. ही संकल्पना आहे जी भारतीय संविधानानं देखील स्वीकारलेली आहे. जर हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार अंमलात आले असते तर जग आज स्वर्ग झालं असतं, जग आनंदवन निर्माण झालं असतं. पण तसं झालंय का? झालेलं नाहीये. आता जे बांगलादेशामध्ये होतंय त्याच्या मागची कारणं काय आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. वरवर दिसायला कारणं काय दिसतात? की विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं आरक्षणाच्या मुद्द्यावरून, आणि ते आंदोलन इतकं उग्र झालं की तिथलं सरकारच उलथवून टाकलं आणि शेख हसीनाला देश सोडून पळून जावं लागलं. हे वरवर दिसणारं चित्र आहे. पण ते तसंच आहे का? इतकं सरळ सोपं आहे का ते? विद्यार्थ्याच्या आंदोलनातून देशाची सत्ता उलटवून टाकली जाऊ शकते आणि देशाच्या प्रमुखाला देशाच्या बाहेर पळवून लावलं जाऊ शकतं का? ह्याच्या मागे दुसरे अन्य कुठले फोर्सेस आहेत का? ते बघितलं पाहिजे. बरं, तो किरकोळ मुद्दा होता तिथला जो काही आरक्षण नावाचा प्रकार होता. बांगलादेश पाकिस्तानपासून मुक्त झाला 1971ला. तेव्हा त्या मुक्तीसंग्रामामध्ये ज्या लोकांनी सहभाग घेतला होता त्यांच्यासाठी काही आरक्षणाची तरतूद बांगलादेश सरकारनं केलं होतं. मग ते आरक्षण रद्द व्हावं म्हणून आंदोलनं झाली. तिथल्या सरकारनं ते आरक्षण रद्द देखील केलं, पण सुप्रीम कोर्टाने परत ते आरक्षण बहाल केलं. पुन्हा सरकारने रद्द केलं, तरी देखील ते आंदोलन पेटतच राहिलं किंवा पेटवत ठेवलं गेलं. त्याच्या मागचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे आपण समजून घेतले पाहिजेत. जगभरात आता सत्तेची केंद्र बदलत आहेत. युरोपियनांचं अनेक शतकं वर्चस्व राहिलं. आता आशियातले काही राष्ट्र उदयाला येत आहेत, सत्ता, महासत्ता म्हणून पुढे येत आहेत. चीन आहे, भारत आहे. तर आता अमेरिकेसारख्या लोकांना ह्या आशिया खंडावर, ह्या आफ्रिका खंडावर, एशिया पॅसिफिक ज्याला म्हणतात त्याच्यावर आपलं प्रभुत्व जर ठेवायचं असेल तर ह्या भागामध्ये काहीतरी आपला बेस असला पाहिजे. एखादं इकडे राष्ट्र असलं पाहिजे जे म्हणजे आपलंच एक चौकी असल्यासारखी, तशी त्यांना तिकडे निर्माण करायची आहे. आणि त्या माध्यमातून हे संपूर्ण आशिया खंडावर
आपलं वर्चस्व, प्रभुत्व कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत. वरवर दिसायला आंदोलनं वगैरे दिसतात, सामान्य लोक इतक्या खोलात जाऊन त्याचं विश्लेषण करत नाहीत, चिकित्सा करत नाहीत. पण हे धागेदोरे आपण समजून घेतले पाहिजेत. तिथल्या धर्मांधांना त्यांनी फूस दिली. जमाते इस्लामी नावाची संघटना आहे तिकडे. त्यांना संपूर्ण जग हे इस्लाम करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला, भारताची फाळणी झाली, तेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये एक करार झाला होता, नेहरू लियाकत अली करार. तो करार काय होता? देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान, ह्या दोघांमध्ये करार झाला की आपापल्या देशातल्या धार्मिक अल्पसंख्याकांचं रक्षण केलं पाहिजे. मग तो करार पाळला गेलाय का? पाकिस्तानमध्ये हिंदू आणि सिखांची संख्या किती होती? पश्चिम पाकिस्तानमध्ये, म्हणजे जो आत्ताचा पाकिस्तान आहे, जवळपास 12-13% संख्या होती. आज 1% देखील शिल्लक राहिलेले नाहीत. जो पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश, तिथे हिंदूंची संख्या किती होती? आत्ता शिंदे सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे 24% जवळपास तिथं हिंदूंची संख्या होती. आज किती आहे? 8% आलेली आहे. 8. दुसऱ्या बाजूला भारतात मुस्लिमांची संख्या किती होती? जवळपास 8 ते 9%. आज ऑफिशियल आकडा काय? 15%. हे ऑफिशियल फिगर आहे. इलिगल अजून मोठ्या प्रमाणात असू शकतात, आहेतच. तर हे उलटं का झालं? म्हणजे पाकिस्तान बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याक नगण्य होत गेले आणि इकडे मुस्लिम अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात वाढले. म्हणजे अल्पसंख्याकांना वाढण्यासाठी अनुकूल वातावरण कोणी प्राप्त करून दिलं? भारतानं का पाकिस्तानानं? भारतानं केलं. केवळ संरक्षण नाही तर त्यांचं संवर्धन झालं. मोदी सरकारने CAA कायदा आणला. तो कायदा कशासाठी होता? 2014 पर्यंत अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश ह्या 3 राष्ट्रांमधून जे हे धार्मिक अल्पसंख्याक आपला जीव वाचवण्यासाठी म्हणून पळून आलेले आहेत, त्यांना भारताचं नागरिकत्व देणारा तो कायदा होता. कोणाचंच नागरिकत्व काढून घेण्याचा त्याच्यात विषयच नव्हता. नागरिकत्व प्रदान करण्याचा तो कायदा होता. पण आपल्या देशामध्ये त्याच्यावर किती मोठे आंदोलनं झाले आपण बघितलेलं आहे. 1947 पर्यंत जे आपल्या हाडामासाचे बांधव होते ते केवळ एक राजकीय सीमारेषा आखली म्हणून आपलं आणि त्यांचं नातं संपून गेलं का? ओव्हर द नाईट सगळं संपुष्टात येतं का? असं देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग, त्यांचं कुटुंब देखील असंच निर्वासित होऊन आलेलं होतं. IK गुजराल हे देखील काही काळासाठी पंतप्रधान राहिले. ते देखील, हे कपूर खानदान सगळं हे देखील पाकिस्तानमधून निर्वासित म्हणून तेव्हा पळून आलेले आहेत. त्यामुळे हे रक्तसंबंध आहेत ना. आणि हिंदू, शीख, बौद्ध, जैन ह्यांच्यासाठी ह्या भारतीय उपखंडाशिवाय जगात कुठे थारा मिळणार आहे? त्यामुळं आजच्या घडीला त्यांच्यासाठी नैसर्गिक आपलं घर म्हणून ते कुणाकडे बघू शकतात? जवळपास युनायटेड नेशनमध्ये 200च्या जवळपास राष्ट्र आहेत. तर जगाच्या पाठीवर कुठेही हिंदू, बौद्ध, शीख, जैन असतील तर त्यांच्यासाठी नॅचरल होम म्हणून काय आहे? केवळ भारत तर आहे. तर या मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांना नागरिकत्व देणारा CAA कायदा केला. तर इथले स्वतःला सेक्युलर म्हणवणारे, पुरोगामी म्हणवणारे लोक त्याच्या विरोधात किती मोठा धिंगाणा घातला, अराजक आंदोलने पेटवली, ते आपण बघितलेलं आहे. उलट हिंदू समाजाने आता अशी मागणी केली पाहिजे की केवळ 2014 पर्यंत आलेले नाही, आता कोणताही शीख, हिंदू, बौद्ध, जैन केव्हाही जर भारतात आला तर त्याला नागरिकत्व मिळालं पाहिजे. त्याला कसल्याही टर्म्स अँड कंडिशन्स राहता कामा नयेत, अशी मागणी हिंदू समाजानं केली पाहिजे. बांगलादेशमध्ये जे होतंय
बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारतानं फार मोठी भूमिका बजावलेली आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधींच्या नावानं तिथे ढाक्यामध्ये एक इंदिरा गांधी कल्चरल सेंटर नावाचं एक मोठं स्मारक आहे. आता होतं म्हणावं लागतं. ह्या जिहाद्यांनी ते कल्चरल सेंटर जाळून टाकलं. म्हणजे पश्चिमी पाकिस्तानाच्या तावडीतून ज्या देशाने तुमची सुटका केली, ज्या पंतप्रधानांनी इंदिरा गांधींनी, त्यांच्या नावाचं स्मारक ह्या जिहाद्यांनी जाळून टाकलं. इस्कॉन टेम्पल वेळोवेळी तिथल्या समाजाला मदत करत आलेला आहे, सेवा कार्य करत आलेला आहे. $1,000,000 खर्च केलेले आहेत. इस्कॉन मंदिरावर यांनी हल्ला केला, पुजाऱ्यांच्या हत्या केल्या. हिंदूवर तर काय अन्याय अत्याचार होत आहेत त्याचे व्हिडिओज आपण बघतोय. पाहत नाहीत अशा प्रकारचे अन्याय अत्याचार तिथे चालू आहेत. त्याच्या मागची मूळ शिकवण काय आहे, त्या जिहादी विचाराच्या मागची, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपला देश प्राचीन काळापासून विश्वबंधुत्वाचा विचार सांगत आलेला आहे, विश्वशांतीची कामना करत आलेला आहे. सर्वे भवंतु सुखिनः सर्वे संतु निरामया, हा आपला भारतीय विचार, हिंदू विचार राहिलेला आहे. वसुधैव कुटुंबकम, होल वर्ल्ड इज फॅमिली. एकम सद्विप्राह बहुधा वदंती, सत्य एकच आहे. प्रत्येक जण आपापल्याला स्वतःला आकलन होईल त्या पद्धतीनं व्यक्त करतो, पण प्रत्येक विचार मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, तो बाळगण्याचा अधिकार आहे. हा इथल्या भूमीचा ह्या मूळ हिंदू विचार राहिलेला आहे. ज्यू लोकांचा जगभरामध्ये छळ करण्यात आला. केवळ भारत ही एकमेव भूमी आहे ज्यांनी ज्यू लोकांना आश्रय दिला. पर्शिया, जे आत्ताचं इराण आहे, तिथे देखील इस्लामची आक्रमणं झाली. सगळा पर्शिया इस्लाममय केला. आता ज्याला इराण आहे ते, तिथून पळून आलेल्या पारशी लोकांना कुणी आश्रय दिला असेल तर ती भारत आहे, ही हिंदू भूमी आहे. इतकंच नाही तर मुसलमानांना आणि ख्रिश्चनांना देखील आश्रय दिला. बदल्यात आपल्या वाट्याला काय आलं? हिंदूंच्या सातत्याने देशावर इस्लामिक आक्रमणं, जवळपास 500-600 वर्ष अन्यायी जुलमी इस्लामिक राजवट, आणि जवळपास 200 वर्ष ही ब्रिटिश ख्रिश्चन वसाहतवादी राजवट. तरी देखील आपण हारलो नाही. आपण संघर्ष केला, ही गुलामगिरी आपण झिडकारून टाकली आणि स्वातंत्र्य प्राप्त केलं. आपली मूळ ओळख आपण कायम ठेवली. ह्या जगाच्या पाठीवर आजही एक प्राचीन राष्ट्र म्हणून आपलं अस्तित्व कायम आहे. त्याच्यासाठी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज ह्यासारख्या अनेक महापुरुषांनी योगदान दिलं, संघर्ष केला. त्यानंतर ब्रिटिशांच्या विरोधात अनेक क्रांतिकारांनी आपल्या प्राणाचं त्याग केलं. त्यामुळं या आपल्या पराक्रमी महापुरुषामुळं आजही आपलं अस्तित्व कायम आहे. 11 सप्टेंबर 1893 शिकागोला सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी अखिल मानवतेचा हा हिंदू विचार सांगितला की फक्त टॉलरन्स नाही, वेगळ्या मताप्रती केवळ सहिष्णुता नाही तर स्वीकार्यता. नॉट ओनली टॉलरन्स बट युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स, हा विचार जगाला सांगणारे स्वामी विवेकानंद. 11 सप्टेंबर 1893. 11 सप्टेंबर म्हणजे 9/11. दुसऱ्या बाजूला 9/11ची ओळख काय? जिहाद्यांनी अमेरिकेवर हल्ला केला. 26 नोव्हेंबर नुकतंच झाले, भारतीय संविधान दिवस. मानवतावादी मूल्य अंतर्भूत असलेलं संविधान आपण स्वीकारलं 26 नोव्हेंबरला. 26 नोव्हेंबर म्हणजे 26/11. 26/11ची दुसरी ओळख काय? ह्या इस्लामिक जिहाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. त्यामुळं 9/11
स्वामी विवेकानंदांचा टॉलरन्स अँड युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्सचा विचार आणि 9/11 तालिबानी दहशतवाद्यांचा हल्ला, जिहादी हल्ला, 26 नोव्हेंबर मानवतावादी मूल्य अंतर्भूत असलेलं भारतीय संविधान का 26/11 मुंबईवर हल्ला करणारी इस्लामिक जिहादी, हा मानवता विरुद्ध दानवतेचा संघर्ष आहे, हा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे जगाला ह्याची निवड करावी लागणार आहे की तुम्हाला हा मानवतावाद पाहिजे की हा दानवतावाद पाहिजे. आत्ता गीतामध्ये सांगितलं, हिंदू असतील भाग्य विधाते आगामी शतशतकांचे. हे भाग्य विधाते म्हणजे केवळ आर्थिक महासत्ता व्हायची आहे, मिलिटरी पॉवर ॲक्वायर करायची आहे आणि जगावर राज्य करायचं आहे, जे युरोपियन लोकांनी केलं तसं नाही आहे. हा मानवतावादी विचार जगाला सांगणं, जगात ह्या मानवतावादी विचारांचा प्रचार प्रसार करणं, ही भारताची भूमिका आहे. आणि जग मानवतावादी विचार असं आपण सांगितलं म्हणून ऐकतं का? ऐकत नाही. त्याच्यासाठी लागतं सामर्थ्याचं पाठबळ. आपले ऋषीमुनी महापुरुष तर प्राचीन काळापासून सांगत आलेले आहेत हा विचार, पण त्यामुळं आपल्यावर आलेले अन्याय अत्याचार थांबले का? त्यामुळं पहिले आपल्याला सामर्थ्यवान व्हावं लागतं, आपल्याला ती शक्ती अर्जित करावी लागते. मग ते मिलिटरी पॉवर असेल, इकॉनॉमिक पॉवर असेल, सॉफ्ट पॉवर असेल, सगळ्या प्रकारच्या पॉवर्स तुमच्याकडे जोपर्यंत राहत नाहीत तोपर्यंत आपल्या मानवतावादी विचाराला किंमत राहत नाही जगामध्ये. पंडित नेहरूंनी पण खूप मानवतावादी विचार सांगितला, पण चायनानं आक्रमण करणं थांबवलं का आपल्यावर? हिंदी चीनी भाई भाईचा नारा दिला, पण 1962ला आपल्यावर आक्रमण करून आपला भूभाग बळकावला का नाही चायनानं? त्या फ्रस्ट्रेशनमध्येच पंडित नेहरूंचा मृत्यू झाला. आज बदललेला भारत आहे, जशास तसं उत्तर देतो, म्हणून भारताच्या भूमिकेला महत्त्व आहे जगामध्ये. आपली भूमिका बदललेली नाही, पण आपल्या पाठीमागं सामर्थ्याचं बळ वाढलेलं आहे, म्हणून आज जगाला ऐकावं लागतं. आंतरराष्ट्रीय खूप राजकारण चालतं. मी जसं सांगितलं की अमेरिकेला काय इंटरेस्ट आहे तिकडे एक देश निर्माण करण्याचा, का घडवून आणलं गेलं हे? डीप स्टेट म्हणजे खूप काही श्रीमंत घराणे, बँकर्स यांना जगाची धोरणं आपल्या स्वार्थासाठी राबवण्याची इच्छा आहे. कोणतंही राष्ट्र जर आपलं सार्वभौमत्व टिकवून आपल्या राष्ट्रहिताचे धोरणं राबवत असतील तर त्यांना ते चालत नाही. मग तिथे अराजकता माजवायची, आंदोलने पेटवायची आणि ती सत्ता उलटवून टाकायची, आपल्याला हवं तर सरकार आणायचं. त्याचप्रमाणे आता हे नवीन एक मार्क्सवाद, कल्चरल मार्क्सिझम नावाचा फोर्स आहे, त्यांना देखील जगावर वर्चस्व मिळवण्याची आकांक्षा आहे. आणि तिसरे हे जिहादी फोर्सेस, त्यांना देखील ह्या जगाचं दारुल इस्लाम करण्याची आकांक्षा आहे. त्यामुळे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि ह्या सगळ्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्या राष्ट्राचं हित साधायचं असेल तर आपण जागरूक राहिलं पाहिजे. आज बांगलादेशमध्ये इतके अन्याय अत्याचार होत आहेत, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? सर्वप्रथम तर आपल्याला माहिती पाहिजे की त्याच्या मागची कारणं नेमकं काय आहेत, त्याच्या मागचा नेमका विचार काय आहे. जगभरामध्ये ह्या गोष्टींची दखल घेतली जाते. बरं, हे बांगलादेशमध्ये जे होतंय ते भारताला देखील एक प्रकारची नोटीस आहे की इथे देखील असं होऊ शकतं. आज आता आपल्या देशामध्ये ज्या घडामोडी घडतायत त्याच्यावर जरा नजर टाका. कोण काय बोलतायत, काय करतायत. 2024ला इथे एक राष्ट्रवादी शासन येऊ नये म्हणून भारत विरोधी शक्तींनी खूप मोठी प्रचंड ताकद वापरली, पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण त्यांना त्याच्यात यश मिळवता आलेलं नाही. आता निवडणुकामध्ये हे सरकार आपण घालवू शकलो नाहीत तर आता मग देशामध्ये अराजक आंदोलनं पेटवता येतील का, देशाला अस्थिर करता येईल का, ह्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत.
जॉर्ज सोरोस नावाची एक श्रीमंत व्यक्ती, त्यांनी तर जाहीर केलं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये की भारतामधलं हे मोदींचं सरकार उलथवून टाकवण्यासाठी मी $1 बिलियन तरतूद करतोय. जाहीरपणे. गुप्त पद्धतीने तर किती षडयंत्र चालू असतील ह्याची आपण कल्पना करू शकता. त्यामुळे ह्या सगळ्या भारत विरोधी शक्ती आपण समजून घेतल्या पाहिजेत. हे आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घेतलं पाहिजे. हा जिहादी विचार समजून घेतला पाहिजे. आता आपल्याला आपल्या हिंदू बांधवांबद्दल भरपूर सहानुभूती आहे. हा धोका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच ओळखला होता. फाळणीच्या वेळेस बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की इस्लाममध्ये बंधुत्व नाही. इस्लाम हा मानवतेची कठोर विभागणी करतो. काफिर आणि मोमीन. जे काफिर आहेत त्यांना जगण्याचा अधिकार नाही. त्यांना एकतर मुसलमान करा, नाहीतर त्यांची हत्या करा, नाहीतर त्यांना पळवून लावा. हे 3च पर्याय आहेत. बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं की इस्लाममध्ये गैरमुस्लिमांसाठी केवळ अवहेलना आणि शत्रुत्व, ह्याच्यासाठी काय, याशिवाय काहीच नाही. तेव्हा बाबासाहेब म्हणतायत अनुसूचित जाती बांधवांना उद्देशून पाकिस्तानमधल्या की तुम्ही भारतात या. पाकिस्तान असो किंवा हैदराबाद स्टेट, ते म्हणजे तेव्हाचं निजाम शासन, इथल्या मुसलमानावर विश्वास करणं हे धोक्याचं ठरेल. हे बाबासाहेबांचे वाक्य आहेत. सवर्ण हिंदूंबद्दल आपल्याला चीड आहे म्हणून मुसलमानांना मित्र मानण्याची अनुसूचित जातींना खोड जडलेली आहे. पण हा एक फार मोठा चुकीचा दृष्टिकोन आहे. ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. बाबासाहेब म्हणतायत या पाकिस्तानमधल्या अनुसूचित जातींना भारतात आणण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण काँग्रेसनं सहकार्य केलं नाही. तत्कालीन काँग्रेसनं. पाकिस्तानने सवर्ण हिंदूंना भारतात जाण्यासाठी काही आडकाठी आणली नाही, पण तिथल्या अनुसूचित जातींना मागं ठेवून घेतलं. कारण तिथले जे रस्ते झाडण्याचे काम, गटारं साफ करण्याचे काम, हे सगळे तिरस्करणीय आणि घृणास्पद कामं होती. ती करण्यासाठी म्हणून अनुसूचित जातींना भारतात येण्यावर त्यांनी बंदी घातली. फरमान काढलं. त्या फरमानाच्या विरोधात काहीतरी कारवाई करावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित नेहरूंना विनंती केली. पण पंडित नेहरूंनी कुठल्याही चर्चेमध्ये त्याचा साधा उल्लेखही केला नाही पाकिस्तानासोबत. बाबासाहेबांनी त्याच्यावर कठोर टीका केलेली आहे. त्यामुळे ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. मायावतींनी परवा पत्रकार परिषद घेतली. काय सांगितलं त्याच्यामध्ये की भारताच्या सरकारनं बांगलादेशच्या ह्या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि तिथे जे अन्याय अत्याचार होत आहेत तिथले बहुसंख्य हे अनुसूचित जातीतले हिंदू आहेत. त्यामुळे भारत सरकारने लक्ष घालून ते अन्याय अत्याचार कसे थांबतील ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. हे मायावतींनी अशी मागणी केलेली आहे. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते मायावती असं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे इतिहासाचं. त्यामुळे हे आपण समजून घेतलं पाहिजे. असं नाही की आपण इस्लामबद्दल बोलतोय म्हणजे आपण सरसकट मुसलमानांच्या विरोधी आहोत किंवा मुसलमानांचा द्वेष करतोय. पण जे आपल्या प्राणावर येऊ घातलेलं आहे त्याची मोकळेपणानं चिकित्सा तर केली पाहिजे. त्याची कारणं तर शोधून काढली पाहिजे. त्याच्या विरोधात बोललं तरी पाहिजे. सरसकट मुसलमान करत नसतीलही, पण करणारे सगळे मुसलमानच आहेत ना. आणि त्यांच्या कृत्याचा निषेध करणारी कुठले मुसलमान समाजाची इथे सभा निघत नाही किंवा मुकसंमती असल्यासारखं वर्तन आहे. ह्याच्यावर बोलावं की नाही बोलावं? मग तुम्ही धर्मांध आहात, तुम्ही मुस्लिम द्वेष्टे आहात, आमचा जीव घेतल्यावर मग आम्ही काय करावं? धर्मांध म्हटलं तरी चालेल, पण आमच्यावर जे आक्रमण येऊ घातलेलं आहे त्याच्या विरोधात बोलणं हा आमचा मूलभूत अधिकार आहे. आणि जोपर्यंत रोगाची मूळ चिकित्सा होत नाही तोपर्यंत त्याच्यावर उपाय शोधला जात नाही. त्यामुळं स्पष्ट बोलायला शिकलं पाहिजे. आता मतांच्या राजकारणामुळे काही लोक स्पष्ट बोलत नाहीत, पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये ही वृत्ती निर्माण केली पाहिजे. स्पष्ट बोलायचं. कोणाच्या भावना दुखावतील
ह्याची फार चिंता करायची नाही. आपल्या देशामध्ये विचार आणि अभिव्यक्तीचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. भारतीय संविधानानं दिलेलं स्वातंत्र्य आहे. आमच्यामध्ये काही दोष होते, पण आमच्या समाजामध्ये समाजसुधारक निर्माण झाले. समाजसुधारकांनी धर्माची चिकित्सा केली म्हणून हिंदू समाजाने कोणत्या समाजसुधारकाची हत्या केली नाही. उलट त्यांना भारतरत्न देऊन गौरव केला. आणि मानवाधिकार हे युरोपियन आणि अमेरिकनांना हिंदूंना शिकवण्याची तर बिलकुलच आवश्यकता नाही. ज्या लोकांनी जगावर अन्याय अत्याचार केले, साम्राज्यवाद पसरवला, इतर मूळ रहिवाशांचा नायनाट केला, त्यांनी जगाला मानवाधिकार बिलकुल शिकवू शकत नाहीत ते. आणि जो भारत कधीच कोणावर आक्रमण केला नाही, उलट जे निर्वासित आहेत त्यांना आश्रय दिला, हा खरा भारत, विश्वगुरु भारत आहे. मानवाधिकार आणि पर्यावरणाच्या नावाखाली खूप मोठं आंतरराष्ट्रीय राजकारण चालतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपणच सर्वे करायचे, आपल्या विरोधी किंवा आपल्या वर्चस्वाला जे थ्रेट आहेत, जे राष्ट्र, त्यांचा मानवाधिकार इंडेक्स खाली दाखवायचा. बघा इथे फार अन्याय अत्याचार होत आहेत, ह्या देशामध्ये लोकशाहीच नाही, ह्या देशामध्ये विचार अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य नाही, अशा प्रकारचा प्रोपगंडा राबवायचा. हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं षडयंत्र आहे. मानवाधिकार फार पवित्र आहेत, पण त्याचा वापर स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय शक्तीकडून केला जातोय. पर्यावरणाच्या नावाखाली जे विकसित होऊ पाहणारे राष्ट्र आहेत त्यांच्या विकासाला खीळ घालायचं, तिथले प्रोजेक्ट थांबवायचे, वेगवेगळे NGOs निर्माण करायचे आणि ह्यांची प्रगती कशी होणार नाही हे पाहायचं. हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे. ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आपला साथी म्हणून कोणी असं नसतं. कोणी आता आमच्या अमेरिकेचे फार संबंध सुधारले, आमचे रशियाचे फार संबंध सुधारले, आमच्यासोबत हा राष्ट्र ते राष्ट्र, असं नसतं. आपल्यासोबत आपणच असतो. त्यामुळं आपण हिंदू समाज हा जागृत झाला पाहिजे. हिंदू समाज ही एक विजिलंट पॉलिटिकल सोसायटी झाली पाहिजे. विजिलंट पॉलिटिकल सोसायटी, चौकस असा राजकीय समाज. देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडतंय आणि आपले हितसंबंध त्याच्यात कसे प्रोटेक्ट करायचेत, असे कसे प्रमोट करायचेत, ह्याबद्दल जागरूक असणारा समाज, तो असतो विजिलंट पॉलिटिकल सोसायटी. तसा हिंदू समाज होण्याची गरज आहे. आपण अशा पद्धतीनं जागरूक व्हाल, सगळ्या गोष्टी ह्या समजून घ्याल. आपल्या देशामध्ये ज्या भारतविरोधी शक्ती आहेत, मग ते जिहादी असतील, नक्षलवादी असतील, फुटीरतावादी असतील, त्यापासून आपण जागृत राहाल, इतरांना देखील जागृत कराल, अशी आज या मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आमदापुरे सरांचं वक्तव्य किंवा मनोगत हे खूपच प्रेरणादायी होतं. हिंदू म्हणून जगणे हे भाग्य आहे, पण कट्टर भारतीय हिंदुत्व घेऊन जगणे ही सौभाग्याची गोष्ट आहे. ह्याचं आपल्याला सगळ्यांना दर्शन त्याच्यातून झालं असेल. संपूर्ण भारतासाठी किंवा जगासाठी अवघा हिंदू बंधू ही भावना मनात ठेवून पीडित हिंदूंसाठी थोडे कट्टर होऊयात, कट्टर भारतीय होऊयात, हेच यातून आपल्याला समजते. या पुढचं आपले वक्ते धन्यवाद भरतजी, आपल्या पूर्ण भाषणामध्ये खूप नवीन गोष्टी समजल्या. आपले पुढचे वक्ते माननीय ब्रजानंद प्रभूजी श्री आनंद येवलेकर यांचा परिचय करून देण्यासाठी मी भाविका मिरानी मॅडम यांना आमंत्रित करते. Yes, so good morning everyone. So before introducing our valued guest, I would just like to point out one thing that was going on through my mind while sir was speaking. Every time I have witnessed that whenever you go for a Bhagavad Katha or whenever you go to a mandir, a temple, in whichever form Hindus pray to God, you will hear 4 lines very prominently.
धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो. We never aim for our own prosperity, rather for the whole world. We define those two words, Vasudhaiva Kutumbam. So with those thoughts in mind, I would like to introduce our next guest. It's our pleasure to welcome His Grace Brajanand Prabhu, professionally known as Mr. Anand Yolekar, a distinguished alumni of Bharati Vidyapeeth and IIT Bombay, where he earned his bachelor's and master's degree in computer science with an illustrious career spanning 14 years at TCS Research and also at General Motors India Science Lab. He has authored over 15 research papers and he has 3 patents to his name. So we want to welcome someone who embodies excellence in both academic and spirituality. We are thrilled to have you, sir. Let's welcome Mr. Anand Yolekar to share his insight with us. ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जलशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. Good morning to my young friends, all of you who have come here, spending your valuable morning time, your study time for this very explosive topic and discussion. I'm grateful to Professor Anil Kanse and the dignitaries, staff members of this esteemed institute for inviting someone from the International Society for Krishna Consciousness, ISKCON, who is unfortunately, we are in the line of attack in Bangladesh. And I'm also very grateful to Shri Bharat Amdapure sir for very openly expressing, whatever is the, call a spade a spade. Yeah, you'll all agree with me. He spoke from his heart without any anger or malice towards anyone. He has just highlighted the reality of what's happening in front of all of us. खूप खूप धन्यवाद भरत सर. So you see, I'm fortunate to have been a student of the Gita through the ISKCON Society. So I have this Bhagavad Gita with me, just gifted by Madam. So in this Gita, continuing the same line of thought that Shri Bharat sir told all of us, continuing the same line, there are 2 very famous verses in the Gita. या गीतेमध्ये खूप प्रसिद्ध असे 2 श्लोक आहेत जे आपण लहानपणापासून ऐकत आला असाल. तर आय विल रिक्वेस्ट यू, प्लीज चॅन्ट विथ मी दीज 2 वर्सेस. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत तदात्मानं सृजाम्यहम्.
परित्राणाय साधूनां धर्म संस्थापनार्थाय. Right. So I think everybody knows the meaning of these verses. I don't have to separately tell all of you. So when dharma is covered, glani, dharmasya glani, when dharma becomes covered and there is a very big emergency, then the supreme absolute truth, Bhagavan Sri Krishna, he personally comes to re-establish dharma. But we should not trouble God to every time come for every small thing. God has given us His words, Bhagavad Gita. God has given us His teachings. God has given us faith. God has given us intelligence. Now we are supposed to act in the service of Krishna. So we also must do our part of helping Krishna in his mission of establishing dharma. Okay? So I will present a small perspective for about 15 odd minutes. Is okay, ma'am? Yeah. I'll present a perspective of about 15 minutes about how we see this entire crisis and how we as individuals can do something about this crisis. Okay? So, Bharatji also mentioned Mahapurush, Chhatrapati Shivaji Maharaj, Maharana Pratap. त्यांनी कुणासाठी त्यांचं आयुष्य दिलं ह्याच्यासाठी. हे आहे ते. This is that dharma for which our ancestors, our great people gave up their life, protecting this. Okay? What is this book? What does it hold for you and me? What is inside this book? For which very great people they have given their life. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना लहानपणापासून रामायण, महाभारत ह्या कथा सांगून सांगून त्यांचा बेस तयार केला आणि म्हणून ते शिवाजी झालेले आहेत. ते संस्कार लहानपणापासून दिलेले आहेत. तुकाराम महाराज असो, रामदास समर्थ महाराज असो, ह्या सगळ्यांनी प्रचंड योगदान दिलेलं आहे. गुरु गोविंद सिंग असो, महाराणा प्रताप असो. ओके, what is this book Bhagavad Gita? If you think of it, if you study it academically, there are only 700 verses. 700 श्लोक आहेत and 18 chapters. That's all. Okay? It is just as big as one of your, let's say, your accounts subject or taxation subject syllabus. That's all. It's very small, not much big. Okay? What is contained in this book for us, for me? So the Gita deals with 5 subjects. Jiva, Ishvara, Prakruti, Kala and Karma. The Gita deals with these 5 topics. Okay? We call Gita as the textbook for inner engineering. We call Gita as the textbook for inner engineering. Okay? You're learning accounts, you're learning economics, you're learning finance, you're learning politics. I'm an engineer by profession. Same Bharatji is also engineer by profession. Okay? There are so many subjects. So many hundreds and hundreds of subjects being taught in all universities and colleges. So when the founder Acharya of our institution, A.C. Bhaktivedanta Swami Srila Prabhupada, when he first went to MIT,
Massachusetts Institute of Technology, USA. He was invited to give a talk. ISKCON started in a big way, first in the US. A.C. Bhaktivedanta Swami, he went to the US to preach, present Bhagavad Gita to the Americans on the instruction of his spiritual master, Bhaktisiddhanta Saraswati Goswami. And from there, ISKCON spread all over the world. So he was invited to MIT College, the topmost college in the world at that time. Even now, actually, MIT is still ranked amongst the top 3 universities all over the world. So Srila Prabhupada asked these faculty members and the head of the institute, you have hundreds of departments. People are studying so many subjects, maths, science, physics, chemistry, biology, astronomy, so much. Where is the department to study the difference between life and death, between living person and dead person? Where is the department that studies what is the source of life, what is consciousness? जन्म आणि मृत्यू यातला फरक काय आहे हे शोधण्याचं, समजण्याचं डिपार्टमेंट, हे शिकवण्याचं डिपार्टमेंट कुठे? They were all stunned, they were quiet. Because they did not have any such department. So Prabhupada said, in my country, in India, even a farmer, uneducated, illiterate farmer, अंगूठा छाप शेतकरी, त्याला सुद्धा समजतं जन्म आणि मृत्यू ह्यातला फरक काय. So this is the first instruction of the Gita, that you are not this body but you are spirit soul. So who is Jiva? The subject matter, Jiva, the first subject matter, is study of the consciousness, study of life. So in the Gita it is said, the second chapter, you know the background, the context of the Gita. Arjuna is confused. He is telling Krishna, I cannot fight this war because I have all my relatives, friends, cousins, brothers as the opposite side. I don't want to fight this war, kill them, and then enjoy the kingdom. No, I don't want to fight. I want to give up this fight. Okay, so he's confused about his duty, and then Krishna starts speaking about the Gita. The first thing that Krishna says is, Dehinosmin yatha dehe kaumaram yauvanam jara. So Dehinosmin yatha dehe, Dehina asmin yatha dehe. So this body, there is this body, okay? Just like I'm wearing a shirt, but the shirt covers a body. Okay, this shirt is an external covering on the body. Okay, this body is a covering on the spirit soul, the Atma, the real person, Atma. So this body is a covering on the Atma. So Dehinosmin yatha dehe kaumaram yauvanam jara. This body was first Kumar, 5-year-old, 2-year-old, 1-year-old. You remember all of you? Yeah, you can see your photo, 1-year-old, 6 months old, 3 months old baby, 2-year-old baby, 5-year-old baby. Kaumar, Yauvanam, now you're all young, 18, 20, maybe 21, maybe 17 some of you, maybe 22 some of you. Okay, so Yauvan, now you're experiencing Yauvan. Now, where is that body when you were 2 years old? Where has that body gone? What happened to that body? You had tiny fingers, small legs, small hands. As a small baby, you would sit on the lap of your mother. You would sleep on the lap of your mother. Now you don't fit on the lap of your mother, no? You are now 5 feet tall, 6 feet tall, 4 feet tall. Where has that body gone? The body is changing, but the person is the same. You are the same person. You know, I was a child 15 years back. And then after 10 years, 20 years, 30 years, 40 years, your hair will become white. Most of
Most of us, the hair will not remain, isn't it? So you will become old. Dehinosmin yatha dehe kaumaram yauvanam jara. Right? Kaumar, yauvanam, jara. Right? You have father. All of your parents are 40 plus, 50 plus. You have grandfather, 70 plus, 80 plus age. Right? Do you say to your grandfather or your father, see, 20 years back, your body was different. 20 years, your body has changed. Now you are not the same person. You are a different person. Do you say that? No. Body is changing, person is the same. Tatha dehantara praptir. So finally, after old age, tatha deha antara praptir. This body will fall down. This body will turn into ash. या शरीराचा भस्म होईल. बरोबर आहे? Then what happens? Tatha dehantara praptir dhirastatra na muhyate. So, just like you go home in the night, you change into a night dress to sleep. So when this body drops, when this body turns to ash, the spirit soul, the Atma, he gets another new body in the womb of another mother. Tatha deha antara praptir dhirastatra na muhyati. So Krishna is saying to Arjun, who can see this? Your spectacles cannot see this, your microscope cannot see this, your telescope cannot see this, and you can't catch the Atma going from one body to another. You cannot hold the Atma in your glass or bottle or bag. You cannot do all that. Who can see this? Dhira. One who is dhira. One who has developed spiritual vision. Such a person can see how the Atma is transforming, or the body is transforming from different stages, but the Atma is constant, and finally the Atma simply gives up this body, takes up another body. This is the first principle Krishna establishes to Arjun. He is saying, you are thinking they are your friends, relatives, cousins, but before this birth, you were somewhere else, they were somewhere else. In next birth, you will be somewhere else, they will be somewhere else. So first of all, understand spiritual vision, that we are not this body, we are Atma, we are spirit souls. So there is samata, equanimity, as explained in our scriptures, in our books. But what is that equality? The equality is we are all spirit souls, we are part and parcel of the same God, same Satya. But we may take different bodies depending on our karma. So this is the first statement of the Gita. Krishna dedicates the entire second chapter, more than 30 verses, just to explain this tattva that you are not the body but you are a spirit soul. This is the explanation of the subject of Jiva. Gita begins from this stage. You are not this body. Don't be attached to this body. This body will fall down today or tomorrow. This is the first step of spirituality, that you are not this body. Then the next topic is Ishwar. Okay, so I am not this body. So I am Atma. So what is my source? My source is Ishwara. Okay, Parameshwara, Bhagavan, whatever you call, there are different names. I am part and parcel of a supreme spiritual absolute truth. And from that supreme spiritual absolute truth, Bhagavan Sri Krishna, everything has come. He is the source of everything. Govindam Adi Purusham Tamaham Bhajami. We call him as Govinda. Okay. So in Brahma Samhita, which is a very beautiful scripture, Brahmaji prarthana karta hai. Ishwaraha Paramaha Krishna Satchidananda Vigraha Anadir Adir Govinda Sarva Karana Karanam. So Ishwaraha Paramaha Krishna. सर्व ईश्वरांमध्ये जो परमेश्वर आहे तो आहे श्रीकृष्ण.
सच्चित आनंद विग्रह. आणि त्यांचं रूप कसं आहे, त्यांचं स्वरूप कसं आहे, सत चित आनंद. What is our swarup? The body. The body is made of flesh, blood, bones, mucus, bile, air plus pus, right? This is what is Pancha Mahabhut, no? The body is made up of this. But what is the composition of the body of the supreme absolute truth? It is Sat, Chit and Ananda. Sat means eternality. The body never, the spiritual truth never dies. Atma also never dies. So body dies, but Atma never dies. Opposite. Chitta, full of knowledge. Whereas this body is full of ignorance. But spiritual substance, Atma or Ishwar, that is Chitta, full of knowledge. And Ananda Vigraha. So, the spiritual body, Krishna, the Atma, it is full of ananda, bliss, happiness. And so therefore our scriptures say that actually happiness is not outside, it is inside you. You just have to find it. Okay. So this is the topic of Ishvara, which is being discussed in Gita. So who is Krishna? Where does he live? What does he do? How does he walk? What does he eat? What does he like? What does he not like? Does he favor devotees or he is neutral to everyone? Is it that Krishna has made laws that some people will suffer, some people will be happy always? Is he partial? Is he impartial? Why Krishna allows suffering in this world? That is the third topic of karma. Okay, Jiva, Ishvara, karma. Why some people are happy, they are blessed with so much, and some people are unhappy, troubled, they always face loss, face failure. There is disparity, right? There is disparity. Yesterday I was distributing Bhagavad Gita. Incidentally, tomorrow is Gita Jayanti, the birthday of Bhagavad Gita. Okay? So मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती आहे. उद्या मोक्षदा एकादशी आहे आणि ह्या पुस्तकाला गीतेला 5100 वर्ष पूर्ण, त्यापेक्षाही जास्त वर्ष झालेली आहेत. So Gita was spoken more than 5100 years back. So the topic of karma is explained in the Gita, where Krishna is saying why some people are happy, why some people are sad. आपण रस्त्यावर बघतो येता जाता, काही लोकांना जन्मतःच प्रॉब्लेम आहे, काही लोकांना नंतर प्रॉब्लेम होतात, काही लोक खूप प्रयत्न करतात पण यश येत नाही त्यांच्याकडे, काही लोकांना काही न करता ते यशस्वी होतात, आहे की नाही? असे कितीतरी 2 विद्यार्थी आहे. एक जण प्रचंड मेहनत करतो, परीक्षेमध्ये काहीतरी विसरतो, घोळ घालतो, फेल होतो. दुसरा विद्यार्थी आहे, आदल्या दिवशीपर्यंत मस्ती मारत असतो, जातो परीक्षेत, काहीतरी लिहून येतो, त्याला छान मार्क मिळतात, तो पुढे निघून जातो. हा तुमचा सगळ्यांचा अनुभव असेलच, राईट? सो सम पीपल सक्सीड विदाउट मच एफर्ट, सम पीपल फेल आफ्टर ट्रिमेंडस एफर्ट. वाय? Why there is unequal distribution? 2 children are born on the same day, same time, same city. एक जण हॉस्पिटलमधनं त्याच्या 5 BHK मध्ये राहायला जातो गाडीतून, दुसरा शेजारीच जन्म झालेला झोपडपट्टीमध्ये राहायला जातो. Why this happens? So what is the role of karma? How karma influences every person? How karma plays a role in my success or my failure? That is discussed in the Gita. And many of you might be knowing about this famous verse. Karmanyeva adhikaraste ma phaleshu kadachana. Okay? So there is a beautiful explanation about this verse. So Arjuna is saying, see, if I fight the war, I have to kill all my cousins, my brothers. I have to kill Bhishma, who's my Pitamaha. I have to kill Dronacharya, who's my, my teacher. How can I do all this? That is not proper. I should not do that. Okay. So,
Krishna, from the point of Karma Yoga, is explaining Arjun what is the meaning of karma and what is the meaning of activity and what is the meaning of reaction of the activity. आपण सगळ्यांनी ऐकलंय, पुण्य केलं तुम्हाला त्याचा उपयोग होईल, ते उलटून परत येईल चांगल्या गोष्टी. पाप केलं तुम्हाला ते उलटून येईल, तुम्हाला ते भोगावं लागेल. बरोबर आहे. हा खूप सिंपल सिद्धांत झाला. ॲक्च्युली कर्माचा सिद्धांत खूप डीप आहे. ओके. गीता इस्टॅब्लिशेस कर्मयोग टू अ व्हेरी डिफरंट लेवल. पाप आणि पुण्य तर आहेच आहे, पण वेन वी डू सो दॅट इज कर्म. पाप अँड पुण्य इज कर्म. बट कर्मयोग मीन्स लिंकिंग योर कर्म, योर ॲक्टिव्हिटी with God. So yoga means to connect. You are connecting your work to God. So that is yoga. So Krishna is discussing different types of yogas in Gita. Karma yoga, dhyana yoga, jnana yoga, ashtanga yoga, bhakti yoga, raja yoga, etc., etc., etc. This is all study of karma in the Gita. Okay. So let me give a simple example to clarify this. Suppose there is a soldier. He is fighting on the border. So he kills 100 enemy, let's say terrorists, okay? On the border, when he kills 100 enemies, what will the government of India do? They will give Paramveer Chakra. खूप मोठं काम केलं, 100 जणांना मारलं. Okay? Same soldier gets the medal, comes back home, his gun is with him. He picks a fight with his neighbor and he shoots his neighbor. Now what will the government do? Another medal? No. Straight court martial, put him in jail for 20 years. Right? In fact, त्याचा युनिफॉर्म काढून घेतील, त्याचे स्टार्स काढून घेतील, त्याचे आधीचे मेडल काढून घेतील, त्याचं पेन्शन बंद करतील. करेक्ट? त्याला सरकारने दिलेले बेनिफिट्स परत काढून घेतले जातील. राईट? ॲक्टिव्हिटी इज द सेम. किलिंग, गन इज द सेम, फिंगर इज द सेम, पर्सन इज द सेम. रिॲक्शन इज डिफरंट. वाय? Because the intention behind the killing is different. In the first case, he acted not for himself. He killed not for himself. He killed for the country on the order of the head of the country. Right? So when you do action for God, for Krishna, then that is called yoga. But when you kill for your benefit, because I am angry with my neighbor, let me kill him, I have a gun, then you are doing activity for yourself, for your profit. So you get the reaction. Understood? So karma means we are acting for ourselves. So papa hai, punya hai. Karma yoga means I am acting for Krishna. I'm studying for Krishna. I'm giving exam for Krishna. I'm doing job for Krishna. I'm doing career for Krishna. I am a good friend. I'm advising my friend for Krishna. I am obeying my parents for Krishna. I am studying sincerely for Krishna. I am serving society and country like Bharatji for Krishna. That is called yoga. Otherwise it is called karma. Then you get papa and punya. And when you are in the calculation of papa and punya, then there is a very big supercomputer sitting inside. His name is Paramatma. And this supercomputer Paramatma, he is tracking every paisa, every second, every paisa. Okay? So असं म्हणतात की जसं जात्यात पीठ दळतं ना, हाताने दळलंय कधी पीठ, कधी पाहिलं असेल कुठल्या चित्रपटात, कुठे नाटकात, कुठे, तेव्हा ते पीठ दळतं ना, एक एक दाणा भरडून निघतो. सो देयर इज अ सेइंग इन इंग्लिश, द मिल्स ऑफ टाइम दे ग्राइंड व्हेरी स्लोली बट दे ग्राइंड एक्सिडिंगली फाईन. एकही सुटत नाही.
एक एक तुम्ही केलेलं कार्य, आणि ह्याच जन्माचं नाही, मागच्या जन्माचं, त्याच्या मागच्या जन्माचं, त्याच्या मागच्या जन्माचं आपण विसरलेलो असतो. भगवंत नाही विसरत. जस्ट लाईक देर इज अ थीफ. ओके, सो ही रॉब्स, he enters a house, robs, he kills a fellow in the house. He comes out of the house, he goes back to his house, and then he changes his clothes. And he comes out in the street and does his shopping routine. If he has changed his clothes, is he still a thief or no? He's still a thief, right? कपडे बदलले पण चोर तोच आहे ना. शरीर बदललं, तो जन्म संपला. आत्म्याने दुसऱ्या जन्मात प्रवेश केला, दुसऱ्या शरीरात प्रवेश केला. भगवंतांच्या दृष्टिकोनातून, कर्मच्या सिद्धांताच्या दृष्टिकोनातून काय घडलंय? ह्या माणसाने, ह्या आत्म्याने फक्त कपडे बदललेत. फटका अजून बाकीच आहे, तो पुढच्या जन्मात देणार. दिस इज द सिद्धांत ऑफ कर्म. दिस इज एक्सप्लेन्ड इन गीता. ओके, देन देर आर टू मोर, Prakriti and Kala. Now, in the interest of time, I will not go deep into it. Okay, that is maybe when you study the Gita, you will see all of that. Okay, so the point is, Gita is knowledge. We are living in the era of knowledge. In the past, 10 years back, 15 years back, we were living in the. So, in the past, we were living in the era of information, right? You press Google, you get information. Now we are living in the era of knowledge. Everybody has information. Even small bachcha has information. Information has no value. Knowledge and wisdom has value. Okay? You understood? It is knowledge and wisdom that makes a person superior or fool. So what is Gita? Gita is giving you knowledge, how to live, what are the values of life. And Gita is very practical. In the 13th chapter, 14th chapter, there is a discussion of the Daivi Sampada and Asuri Sampada. Krishna is very practical. Krishna is not just a philosopher sitting on a chair. No. The goal of Krishna is to get Arjun ready to fight. That is the goal of Krishna. That's why Krishna is speaking Gita. Okay? Now, it is not actually Krishna's interest to go and kill people, nor it is Arjun's interest to go and kill people. They have a bigger goal. What is that goal? Dharma samsthapanarthaya. And how does he establish dharma? Of course, he can kill everybody, no? He throws one Sudarshan, he can kill the entire Kaurav army in 1 second. No, he doesn't need to create a big drama of Kurukshetra fight. Not required. Correct? He can do all that. But Krishna likes to give credit to his devotee. And therefore, he is telling Arjun, Nimitta matra bhava savya sachin. You become the nimitta. I am only going to do everything. Don't worry. In fact, Vishwarup Darshan, 11th chapter, Krishna is saying, I have already killed everybody. During the Vishwarup Darshan, Krishna shows to Arjun that he is destroying and killing all the millions of soldiers on the battlefield through his millions of mouths. He is already killing. That means Krishna has already done his mission is already done. But Krishna likes that his devotee is given credit. So therefore he is telling Arjun, see Arjun, you become nimitta for my mission of dharma samsthapanarthaya. And don't worry, Bhishma, Drona, Karna, all of these people are already killed. You don't worry. You just pick up the bow and start your fight. I will take care of the rest. So this is Gita. Practical emergency situation, what is to be done, everything is told. On the other hand, why you must do, what should be your intention behind doing this, how you should live your life before the war and after the war, everything is told.
So Gita takes you from the platform of selfishness to selflessness, from the platform of hate, anger, greed, envy to the platform of love, service, helping others, and becoming an asset in society. Gita takes you from the platform of I, me, mine and my family to a citizen, Vishwa citizen. You are a citizen of the world. Gita is not just for Hindus. Gita is for the entire humanity. In fact, when Gita was spoken, there was no religion other than Hindu religion. All of this Islam, etc., everything has come 2500 years, that's all. Okay? So the point is, my dear friends, knowledge is power. And absolute knowledge is absolute power. And Gita is absolute knowledge. Ya swayam mukha padmad vinisritaha, Shankaracharya is saying. No? That what is this Gita? What is the value of Gita? Ya swayam padmanabhasya mukha padmad vinisrita. This knowledge, 700 verses, it is coming from the mukha padma of Swayam Bhagavan Sri Krishna. How can it be any time pass or low value, substandard value? It is impossible. There is no book in the world higher than the Gita. And big people have said that. Mahatma Gandhi, he tried to live by the principles of Gita. Vinoba Bhave tried to live by the principles of the Gita. So many people all over the world. Leo Tolstoy, he was influenced by the Gita. Martin Luther King, he was inspired by the Gita. In our domain of science, when the first atom bomb was exploded in the desert of Nevada in US during what they called as the Manhattan Project. So there was the head of this project where there were all these scientists such as Fermi, etc., etc. The head of the project was Robert Oppenheimer. He supervised the first explosion of the atomic bomb, and then the US bombed Japan after that. When the explosion took place, Oppenheimer quoted the Gita and he said this famous verse. What is that verse? Anybody recollects? What is the verse that Oppenheimer quoted? Kalosmi kshaya loka krita pravruddho. This verse is from the Gita. I am Kala, I am time, and I have come to destroy those who are on the side of adharma. So Gita has inspired thousands and millions of personalities all over the world. People have dedicated their life to read Gita, understand Gita, follow Gita. In India alone, hundreds of commentaries on the Gita are available. This is Gita. There is no book like the Gita. There is no gift that you can give to somebody which is better than the Gita. There is no gift that you can receive which is better than the Gita. And there is no knowledge that you can ever get in life which is better than the Gita. Gita will teach you how to overcome your limitations, how to overcome your enemies, how to live life with quality, with happiness, with satisfaction. As a parting verse, just about to end my presentation, in the 6th chapter of the Gita, which is all about Dhyana Yoga, concentration, there is a series of verses, especially for students. So this is my last message to all of you, especially for students, Dhyana Yoga. Okay? Like, you have a piece of glass and you let the sun rays go through the glass, nothing happens. The light just passes through. पण तुम्ही जर भिंग घेतलं, भिंग ती पण काचच आहे ना. भिंगाला जर सूर्यप्रकाशात ठेवलं आणि तुमचा हात ठेवला तर काय होतं? चटका बसून तुमचा हात जळून जाईल. बरोबर? आपण लहानपणी सगळे प्रयोग केलेले आहेत. कागद जाळायचा, काड्यापेटी जाळायची भिंगाने. काचच आहे ना ती. ती पण काच आहे, साधी काच पण काच आहे. व्हॉट इज द डिफरन्स?
Bhinga, the focusing glass, can concentrate the sun rays. And when the sun rays are concentrated, the same sunlight becomes so powerful, it can burn anything. Right? Correct? So it is just a matter of concentrating the sun rays. So with this example, actually Krishna says that the mind, mana eva manushyanam karanam bandha mokshaya. The mind, your mind is like that bhinga. If you can concentrate your mind on your goal, leave aside all the distractions. What are the distractions? Kama, Krodha, Moha, Mada, Matsara. These are the distractions. If you leave aside these distractions and focus your mind on your goal, you can achieve unlimited things. The 6th chapter of the Gita is dedicated entirely, especially for students, on how you can become a person who can achieve anything in life if you can control your mind. And there is an entire beautiful discussion in the 6th chapter. Krishna is teaching how to control the mind. Okay? So, with this, I will stop. And how to control the mind? The final takeaway is, we all do mantra meditation. Manatrayate iti mantra. It's all in the mind. So, to control the mind, to purify the mind, to make the mind strong and not be drawn into distractions, we chant mantra. So, mantrayate iti mantra. And in India, there are so many mantras. You might have seen your parents, your grandparents taking mala and chanting, right? हा जो आपण जप नामस्मरण करतो, हे काही टाइमपास आणि म्हाताऱ्यांचं काम नाही आहे. हे तरुणांचं काम आहे. आणि हे काम काय आहे? So it is mantra meditation. You are focusing your mind on the sound of the mantra. Okay? And what does it do? It makes your mind strong, pure, and gives you tremendous self-confidence. And with the knowledge of the Gita, you can win any battle in life, just like Arjuna also won his battle in life. Okay? I'll stop here. If there are any questions, most welcome. Since we are also talking of Bangladesh, I just want to say a couple of lines. एक काळ असा होता बांगलादेशमध्ये, त्यांच्याकडे प्रचंड फॅमिन, म्हणजे फॅमिनला काय म्हणणार मराठीमध्ये, दुष्काळ पडलेला होता. खायला अन्न नव्हतं, इतकी परिस्थिती आली होती. That time our founder Acharya Srila Prabhupada, he told George Harrison, who was the leading Beatle at that time, he told George Harrison, do a concert, music concert, for helping Bangladeshi citizens. So George Harrison did a concert in the USA and Europe for I think 6 months, several concerts. He collected more than $1 million. Okay, I'm talking of 1974, 75, 76, that time, 50 years back. He collected more than $1 million, and the entire amount was given to Bangladesh government. With that money, Bangladesh government could feed their citizens for more than 6 months. फुकट अन्न वाटत होते, इतकी वाईट परिस्थिती आलेली होती. This was the contribution of ISKCON in that crisis. After that crisis, for next 50 years till today, ISKCON all over the world, including Bangladesh, is famous for food distribution. तुम्ही जर आमच्या देवळात आलात, कात्रजकोंडा रोडला, कॅम्पला, तुम्हाला हवा तितका प्रसाद, तुम्हाला खाता येईल तितका प्रसाद घ्या आणि काही चार्जेस नाही आहे. आमची इस्कॉनची खिचडी वर्ल्ड फेमस आहे, वर्ल्ड फेमस. लोक लाईन लावून खिचडी खायला येतात तिकडे. कृतज्ञ म्हणजे काय, कृतज्ञ म्हणजे कोण, हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही.
काही का असो, कितीही आघात येत राहो, आम्ही आमचं काम करणार, तुम्ही तुमचं काम करा. गीता वाचा, आत्मसात करा आणि गीता वितरण, गीता शिक्षण हे चालू ठेवू. आपलं कार्य पाहून भगवंत आपल्या मदतीला कोणाला तरी पाठवतील, नाहीतर भगवंत आपल्यालाच बुद्धी आणि ताकद देतील, हा आमचा विश्वास आहे. हरे कृष्ण. थँक्यू सो मच. Very enlightful session by Prabhuji. Your dharma is not really about you. It is meant to feel good, so you keep doing it. It is about serving humanity and raising the vibrations of the planet. चित्त की चेतना देखो. आता त्यांनी जे शेवटचं उदाहरण दिलं की तुम्ही कितीही चांगलं केलं तरी समोरचा माणूस कृतघ्नासारखा वागू शकतो, तर वागतानाची वृत्ती म्हणजे चित्त की चेतना ती जर चुकीची असेल तर त्याला दंडित करण्याचा अधिकार आपल्याला आपल्या लॉर्ड कृष्णा म्हणजेच कृष्ण भगवानांनी सांगितलं आहे. गॉड हॅज गिवन अस पॉवर टू हेल्पिंग कृष्णा इन एस्टॅब्लिशमेंट ऑफ धर्मा वॉज हिज फर्स्ट सेईंग, सो वी शुड फॉलो दिस. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येतो आहे, तर आपले विभाग प्रमुख श्री अनिलजी खंडसे यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्रदर्शन करावे. After the wonderful, enlightening and enthusiastic speeches, I am become fully charged, and instead of saying good morning and good afternoon, you have to repeat after me, Bharat Mata Ki Vande Mataram. Respected dignitaries on the dais, on behalf of SP College Pune, I would like to express my heartfelt gratitude towards you all. Thank you here, coming here and sharing your experience. I don't know much about our first speaker, but after listening from him, I fully become convinced that he is the man of real courage. You must have heard Tyaga, sacrifice, this concept, but sacrificing life for the mission is a great thing. If I ask you to sacrifice just 500 rupees note to buy this Bhagavad Gita, then you will say, I don't have money, but he has given his whole life after taking education from IIT. Yes, he could have earned much more than you, commerce student, but he has given everything. Therefore, thank you once again, sir, for coming here and sharing your wisdom with us. What can I say about second speaker, Brajanand Prabhu? He is my role model itself. We have seen so many leaders just give speeches. I'm not talking about the political leaders. You know what they are and how much they follow. But this is a really a leader who follow everything which he talks. In the last week only, I have got the chance to distribute books with him. I have seen how he approaches to general people. He says them, would you like to buy this book? I know he is well settled. He has taken education from very reputed institute. He is having everything, but though for the sake of Krishna and for the sake of development of society, for you and me all, he is coming out from his comfort zone from home, and like beggar he is begging to the people that would you like to read this book, would you like to buy this book. Therefore, I request from myself also that you can buy this wonderful scripture.
Why to buy this wonderful scripture? We have seen so many examples. Have you heard Raju Dixit? Naturopathy मध्ये त्यांनी more than 13,000 स्पीचेस दिलेले आहेत. आणि त्यांच्या या सगळ्या भाषणाचं कन्क्लुजन असं झालं की भारतामध्ये क्रांती घडून आली आणि त्यांच्या नावावरती त्यांच्या या नॉलेजच्यामुळे खूप साऱ्या लोकांनी करोडोमध्ये कमवलं. डाबरचं एक्झाम्पल तुम्ही पाहिलंच असेल. त्या काळात ज्यावेळेस राजीव दीक्षित जी भाषण करायचे त्यावेळेस यांनी कमवलं. आणि इतकं मागं जायची देखील गरज नाही आहे. पतंजलीचा टर्नओव्हर ऐकला तर मला वाटतं की कॉमर्सच्या स्टुडंटच्या पायाखालची जमीन हालेल. 45,000 crores rupees. What he is doing? Just he is reading the scripture. He is just proving the scripture in the laboratories. जातात यूट्यूबवरती व्हिडिओ दाखवतात, रिसर्च करतात आणि लोकांना त्यांचे प्रॉडक्ट देतात. कॉमर्सच्या स्टुडंट्सला प्रॉफिट अँड लॉसबद्दल जास्त सांगण्याची अजिबातच गरज नाही आहे. लुका पिसोलीचं प्रिन्सिपल, गोल्डन रूल्स शिकून मला वाटतं आहे तुम्हाला फक्त हजारोमध्ये कमवता येईल. पण तुम्ही या स्क्रिप्चरच्या मदतीने रिसर्च केला आणि हे स्क्रिप्चर व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्ही देखील पतंजली बाबा तर होणार नाही पण बाबा इतकं कमवाल असं मला वाटतं. एवढं बोलून मला मॅडमनी अजून एक जबाबदारी दिली ओट्स ऑफ थँक्सची. तर इथे आमच्या या कार्यक्रमासाठी खूप साऱ्या जणांनी मदत केली. तुम्ही देखील इथे आलात तर तुमचे मनापासून आभार. आमचा पूर्ण स्टाफ, इतर डिपार्टमेंटचे जे काही शिक्षक इथे आले असतील त्यांचेही आभार. आणि एवढे बोलून मी माझं आभार प्रदर्शन थांबवतो. मुलांनी इथेच थांबायचं आहे. तुमच्यासाठी काही सूचना असतील. we'll be talking about, we'll be giving some instructions about the credit courses. I know more than speech you are interested in credits. Therefore, regarding that, you'll get the instruction immediately after the program. You be please seated. Thank you. मला माहिती आहे तुमचे पेशन्स खूप ट्राय झालेत. 2 मिनटं 2 सूचना देते. फीडबॅक फॉर्मची लिंक तुम्हाला येईल, तो कृपया सगळ्यांनी फीडबॅक फॉर्म भरावा. कार्यक्रमानंतर पुस्तक वाटप आणि विक्री होणार आहे. हॉलबाहेर 2 काउंटर आहेत, तिथे सगळ्यांनी जरूर भेट द्या आणि त्याचा लाभ घ्या. आता वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता होईल. जय.